नमस्कार मित्रांनो. आता मी किनी टोल नाका सोडून पुढं आलो. माझी मोठी गाडी आहे, मोठी गाडी चालवतो मी. तर माझ्या गाडीचं मोटरसायकलचं पेट्रोल एकदम कमी आहे, म्हणजे कोल्हापुरात पण जाणार नाही कुठं. आणि कोल्हापुरात रात्रीची पंप सुरू नसतात म्हणून हायवेला किनी टोल नाक्यापासून जवळ शिरोलीपर्यंत जेवढे पेट्रोल पंप आहेत ते सगळ्या पेट्रोल पंपमध्ये विचारलं मी, बाटलीतलं पेट्रोल देतं काय. माझी गाडी आहे म्हणतो स्वतःची, माझी मोटरसायकल माझी जाणार नाही कोल्हापूरपर्यंत. सगळ्यांना रिक्वेस्ट करून बघितलं. तिच्या आईचा दाना इंच्या 15,000 रुपये आम्ही डिझेल भरतो. आई काशीच घालायला इंच्या 6,000 संडास पण व्यवस्थित नसते का, टॉयलेट घालण्यावर दुकान लावले असते. तर 100 रुपये पेट्रोल एका ड्रायव्हरनं मागितलं तर त्यांना रिक्वेस्ट करून बघितली. तर तसं की काटोकाट एक नियम पाळत असल्यावर ग आईला मरणाचा हे असते याच्यामध्ये. त्यांना मग तो रिक्वेस्ट केली की ड्रायव्हर आहे म्हणलो मी, नुसतं मला फक्त 100 रुपये घेऊ. मला म्हणलो भले ना, बरं राहू दे, मला 20 रुपये जरी द्या म्हणतो, असं तुमचं पेमेंट करतो म्हणतो मी. तरी सुद्धा एक तर अंडर झोपलेला, त्याला काय बोलता पण नाही व्यवस्थित. अरे म्हणतो डिझेल नको, मला पेट्रोल पाहिजे आहे. नाही म्हणला, माझं मशीन बंद आहे. आई घालाय सगळं आत मशिनरी सगळ्या सुरू आहेत आणि मशीन बंद आहे सांगतोय. अख्ख्या भारतात सगळी आम्ही मटेरियल पुरवतोय आणि त्याच ड्रायव्हरला जर पेट्रोल मिळत नसेल तर इमर्जन्सी माझ्या गाडी कायम पेट्रोल असते मला माहिती आहे. तर इमर्जन्सी नुसतं मागितलं मी, तर तिच्या आईचा मी हे अशी रड आहे. ड्रायव्हर लोकांची किंमत ठेवत नाहीत. तर इथनं पुढे आपण पण लक्ष ठेवायचं, जिथं आपण डिझेल भरतोय त्याला टोपण उघड म्हणायचं. हा, बोंबलं 2,000चं आणि 1,000 रुपये 500 घालणाऱ्यांना तुम्ही टोपणं उघडून घालताय म्हणायचं. आणि आम्ही 15,000 रुपये डिझेल भरतोय, त्यावेळेस तुम्हाला टोपणं उघडं वाटतंय म्हणायचं. बोंबलं आमची स्वतःची गाडी आहेत, त्या पूर्ण घाणवड आणलेल्या उचलून बिन मागून आणि कॅश देतोय म्हणायचं. इथनं पुढे असंच ठेवायचं. आणि जिथे संडास बाथरूमची चांगली सोय आहे तिथे डिझेल भरत जावं. जिथे सोय चांगली असेल तिथं हे करायचं. त्यामुळे टाळायचं चप्पल त्यांना, त्याशिवाय सुधारणा नाही त्याची.